हरे नमः. धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पातांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नारदोवाच देवदेव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विजानीह यज्ञान महात्मतत्वनिदर्शनम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीचाही संवाद या ठिकाणी सुरू आहे. याप्रमाणे सूतानी सांगायला सुरुवात केली. ज्या वेळेला शुकाचार्य महाराजांना परीक्षितीने प्रश्न विचारले की महाराज, आम्हाला भगवंत ही सृष्टी कशी निर्माण करतो, सृष्टी निर्माण करून तो या ठिकाणी क्रीडा कशी करतो आणि तिची उत्पत्ती स्थिती आणि लय याचं स्वरूप काय ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर राजाने हे प्रश्न विचारलेले. याम याम शक्तिमुपाश्रित्य पुरुषशक्ती परः पुमान. भगवान हा शक्तीचा आश्रय घेऊन या विश्वाची निर्मिती कसा करतो, मायेचा या ठिकाणी आश्रय कसा घेतो आणि आत्मानं क्रीडयन क्रीडन स्वतःबरोबर क्रीडा कशी करतो, स्वतःबरोबरच क्रीडा करतो, स्वतःशीच करतो, हे कसं करतो ते आम्हाला सांगा. आणि भगवंताच्या ह्या अलौकिक अशा प्रकारच्या अवतारांच्या कथा मला सांगा. अशा अवतार कथांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर शाब्दे ब्रह्मणे निष्णात. अहो महाराज, शुकाचार्य महाराज, आपण शाब्द ब्रह्मणे निष्णात आहात. आपण शब्दज्ञानामध्ये म्हणजे वेदज्ञानामध्ये निष्णात आहात. पण नुसते वेदच नव्हे तर अनुभवजन्य ज्ञान हे देखील आपण प्राप्त केलेलं आहे. त्यामुळं परेच निष्णाते, शाब्दे परेच निष्णाते. जे शब्दज्ञानामध्ये, वेदज्ञानामध्ये, तात्पर्य ज्ञानामध्ये जे संपन्न आहे आणि ज्यांना स्वतःचा अनुभव आलेला आहे, अनुभव ज्ञान ज्यांचं ज्ञान विज्ञान समन्वितम असं जे शब्द आपण वापरतो ते ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे अनुभव ज्ञान. यामध्ये आपण तत्पर आहात तेव्हा आमच्या मनामधली शंका आपण दूर करा. सूत म्हणतात, शौनकादिका हो. शुकाचार्यांनी हे परीक्षितीला सांगायला सुरुवात केली, त्यांच्या प्रश्नानुसार सांगायला सुरुवात केली. नमः परस्मै पुरुषाय भूयसे. आणि प्रथमतः भगवंताला त्यांनी नमस्कार केला. शुकाचार्य महाराज भगवंताला नमस्कार करून त्यांच्या अवतार कथा थोडक्यामध्ये, भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला थोडक्यामध्ये सगळं सांगितलंय, ज्याला आपण अनुक्रमणिका म्हणतो. ह्या अनुक्रमणिकेच्या पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे आणि नंतर त्याचा विस्तार करण्यात आलेला आहे. नमः परस्मै पुरुषाय भूयसे. त्या भगवंताला नमस्कार असो की जो भगवान आत्मशक्ती आपल्या स्वतःच्या शक्तीच्या द्वारे हे विश्व निर्माण करतो, स्वतःच्या शक्तीचा आश्रय घेऊन. गृहीत शक्ती त्रितताय देहिना. ही 3 प्रकारची शक्ती, सत्व रज तम, अशा 3 प्रकारच्या शक्तीच्या द्वारे तो विश्व निर्मिती, विश्वपालन आणि विश्वसंहार करतो. हे कशा पद्धतीने करतो याचा शोध अनेक मुनी महात्मे संत घेतच असतात. आणि पुंसां पुनः पारमहंस्य आश्रमे. पारमहंस्य आश्रमे, पारमहंस म्हणजे संन्यास. जे संन्यासाश्रमामधले आहेत ते सुद्धा भगवंताच्या लीला सतत मनामध्ये आणून भगवंताच्या लीलांचं ते अनुगायन करत असतात आणि व्यवस्थिता नाम सुमृग्यदाशुषे आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होत असतात.
नमो नमस्ते वृषभाय सात्वताम, त्या भगवंताला नमस्कार असो. स्वधामने ब्रह्मणे रमसते नमः, ज्या भगवंताच्या, आता या ठिकाणी पूर्णपणे भगवंताची स्तुती केलेली आहे. जो भगवान कसा आहे, आधी त्याची निर्मिती शक्ती सांगण्यापूर्वी भगवंताच्या या ठिकाणी महात्म्याचं कथन या ठिकाणी केलेलं आहे. या कीर्तनम या स्मरणम, ज्या भगवंताचं संकीर्तन, ज्या भगवंताचं नामस्मरण, ज्या भगवंताचं स्मरण, यदी क्षणम, नुसतं पाहिलं तरी, यद्वंदनम यद श्रवणम यदर्हणम, नुसतं वंदन केलं काय, त्याचप्रमाणे यद श्रवणम, त्यांच्या कथा ऐकल्या काय, किंवा त्या भगवंताचं स्वरूप गायन केलं काय, काहीही करा. अर्थात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम, हे जे नवविधा भक्तीचं स्वरूप प्रल्हादाच्या तोंडी व्यक्त झालेले, त्याचाच आविष्कार यामध्ये झालेला आहे. यद कीर्तनम या स्मरणम यदीक्षणम, भगवंताच्या रूपाकडे पाहणं, त्याचं स्मरण, त्याचं कीर्तन, त्याला वंदन, त्याचं दास्य, त्यांच्या कथांचं श्रवण, एवढं जरी लोकांनी केलं, लोकस सद्यो विधुनोती कल्मषम, भगवंताच्या नुसत्या कथा गायनाने, कथाश्रवणाने, भगवंताच्या रूपदर्शनाने काय होतं ते म्हणतात, सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये जे अनेक कर्मसंचय वासना आहेत, त्या वासना सगळ्या धुवून टाकल्या जातात. सगळ्या वासना विधुनोती कल्मषम, विधुनोती, आपल्याला स्वतःला करायची काही गरजच नाही. आपल्याला कोणत्याच प्रकारच्या या धुवून आणण्यासाठीचे जे काही पदार्थ आहेत ते आणायची गरज नाही. कोणत्याही प्रकारचे वस्तू आपल्याला आणण्याची गरज नाही. मग कसं काय धुवून टाकलं जाईल ते म्हणतात, तुम्ही फक्त भगवंताच्या कथा ऐका, कथा गा, भगवंताच्या रूपाकडे पहा, त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा. लोकस्य सद्यो, आणि ताबडतोब अंतःकरणामधल्या जे किलमिश आहेत, अंतःकरणामधल्या ज्या वासना आहेत, जे आपल्याला अंतःकरणामध्ये अनेक पंच अशा प्रकारच्या प्रवृत्ती माणसाच्या अंतःकरणामध्ये, या सगळ्या आपोआपच नष्ट होतात. विधुनोती, धुतल्या जातात, आणि त्या भगवंताला नमस्कार असो. नस्मै तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः, या ठिकाणच्या प्रत्येक श्लोकामध्ये सुभद्रश्रवसे नमो नमः, त्या भगवंताला नमस्कार असो. जो भगवान भद्र करणार आहे, कल्याण करणार आहे, अशा कल्याणकारी भगवंताला नमस्कार असो. असा भगवान, अहो तो, तुम्ही म्हणाल कोणाकोणाचं तो कल्याण करतो, कोणाकोणाच्या अंतःकरणातले किलमिष दूर करतो, ते म्हणतात, अहो जो त्याचं गायन करतो, चिंतन करतो, विचक्षणाय चरणोपसाधनात, जो संतांची संगती करतो, त्याच्या अंतःकरणामधल्या सगळ्या किलमिशाच्या सह सगळ्या वासना, दुष्ट अशा प्रकारच्या भावना तो नष्ट करतो. विंदंती ही ब्रह्मगतीम गतक्लमा, गतक्लमा, गतक्लमा म्हणजे सगळ्या प्रकारचे श्रम नाहीसे करतो, सगळ्या प्रकारचे दुःख नाहीसे करतो. आणि अशा भगवंताला नमस्कार असो. तपस्विनो दानपरा यशस्विनो, मोठमोठे तपस्वी, मोठमोठे दान धर्म करणारे, यज्ञयाग करणारे, त्याचप्रमाणे मोठमोठ्या मंत्रतंत्र जाणणारे, हे जे त्यांच्या चरणाला समर्पित होत नाही. तुम्ही खूप मंत्र जाणता, तंत्र जाणता, पण तुम्ही भगवंताचे भक्त नसाल तर तुमच्या तंत्रमंत्राला उपयोग नाही. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अभक्त ब्राह्मण, ब्राह्मण आहे, ब्राह्मण जातीत जन्माला आलाय, पण अभक्त आहे, त्याला भक्ती नाही. मग काय करतो तो? फक्त तरकट करतो. तर ते म्हणतात, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसवली. काय म्हणलं, अशा ब्राह्मणाला काय उपयोग आहे? तेव्हा तुकारामाची भाषा कडक आहे, पण त्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही जातीपेक्षा भक्तत्व श्रेष्ठ आहे, भक्ती ही जातीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून त्या ठिकाणी कबीरांनी एका ठिकाणी म्हटलंय की जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. अहो साधू, महात्मा, संत कोणत्या जातीचा विचारू नका. कोणत्या जातीमध्ये, अहो संत महात्मे हे पद आहे, जात अलीकडची, जात जन्माने प्राप्त आहे, पण संतत्व हे स्वतः अर्जित आहे, ते मिळवावं लागतं. म्हणून जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का रहन दीजिए म्यान. कशाचा मोल केलं पाहिजे? तर तलवारीचं. म्यान म्हणजे वरची आहे, हे म्यान म्हणजे शरीर आहे,
शरीर म्हणजे देह आहे, देह म्हणजे कातड आहे. कातड्याचं काय महत्व? कातड्याच्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे, तो जो जाणतो तो संत, तो जाणतो तो महात्मा. म्हणून तुम्ही किती ज्ञानी असू द्या, तुम्ही किती मंत्रज्ञ असू द्या, तुम्ही कितीही यज्ञ याग धर्म कर्म सगळं काही केलं, अनुष्ठान केले, पण भगवंताची भक्ती नसेल तर ते म्हणतात सगळं व्यर्थ आहे, निरर्थक आहे. क्षेमन्न विंदंती विनाय दर्पणम. भगवंताला समर्पित नाही झालं तर तुम्हाला क्षेम म्हणजे तुमचं कल्याण होऊच शकत नाही. तुमचं कल्याण फक्त भगवंताला नतमस्तक होण्यात आणि त्याला समर्पित होण्यात आहे. आणि या ठिकाणी मग या ठिकाणी जात धर्म पंथ याच्या पलीकडचा भगवान कसा आहे हे पहिल्यांदा भागवत ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. म्हणून गीता आणि भागवत हे दोन ग्रंथ असे की ज्या ग्रंथामध्ये आपल्याला वर्णाश्रमाच्या पलीकडचा विचार मांडलेला आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाने गीता आणि भागवत या ग्रंथाला महत्त्व दिलं. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेला महत्त्व दिलं, एकनाथ महाराजांनी भागवताला महत्त्व दिलं. अर्थात दोघांनी भागवत आणि गीता वारकरी संप्रदायाचे हे प्रमुख ग्रंथ मानले. त्याचं कारण असं आहे की इथे जात धर्म पंथ संप्रदाय याला महत्त्व नाहीये. फक्त तुम्ही आत्म दृष्टिकोनातून किती विकसित आहात हे महत्वाचं आहे. ते म्हणतात किरात हुणांध्र पुलिंद पुलकसा. अहो कुणी असो, किरात कुणीतरी आदिवासी आहे, मग आदिवासी असू द्या, अहो त्यांनी शिक्षण घेतलं नाही, त्यांनी ज्ञान मिळविलं नाही, नसू द्या. तो अज्ञानी असू द्या, त्याने शिक्षण न घेतलेलं असू द्या. किरात हुणांध्र पुलिंद पुलकसा. पुलकस अत्यंत चोरीमारी करणारे. अहो वाल्या कोळी नव्हता का, चोऱ्या मारच करत होता. पण नारदाच्या उपदेशाने तो मरा मरा म्हणता म्हणता राम राम त्याच्या तोंडून आपोआपच झालं आणि रामाचा त्याला साक्षात्कार झाला. शेवटी वाल्या कोळी हा वाल्मिकी झाला. वाल्या कोळी वाल्या राहिला नाही, तो वाल्मिकी झाला आणि म्हणून त्याला आपण ऋषित्व प्राप्त झालं असं म्हणतो. म्हणून किरात होऊन आंध्र पुलिंद पुलकसा. कुणी पुलकस असू द्या म्हणजे अत्यंत अवैदिक लोक ज्याला आपण म्हणतो. भीष्म पर्वामध्ये महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. हुन म्हणजे कोण तर पूर्वजन्मनीतले रशिया पर्वतावरचे, रशियामधले पर्वतावरचे. त्यानंतर आंध्र म्हणजे दक्षिण भारतातले. पुलिंद म्हणजे आदी पर्वामध्ये याचं वर्णन आहे अवैदिक. थोडक्यात अशिक्षित अवैदिक आणि असंस्कृत जरी लोक असले. आभिराचा उल्लेख सभा पर्वात आणि भीष्म पर्वात आहे. सिंध प्रांतीय लोक आहेत हे सगळे, अर्थात कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसलेले. थोडक्यात अर्थ घ्यायचा झाला तर अज्ञानी किंवा हिंसाचारी दुराचारी दुष्टाचारी भ्रष्टाचारी सगळे. किरात होणांध्र पुलिंद पुलकसा आभीर कंका यवना खसादया. यवन अर्थात धर्मातून बहिष्कृत केलेले. त्याचप्रमाणे तुर्की म्लेंछ ज्याला आपण म्हणतो जात बहिष्कृत केलेले. त्याप्रमाणे शुंभ आणि कंक हे महाभारतात त्याचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर खस म्हणजे द्रोण पर्वात या खसांचं वर्णन आलेलं आहे. वरच्या ओठावरील केसांची ज्यांची खुरट वाढ झालेली आहे असे मंगोलियन. अर्थात वेगवेगळ्या जातीचे धर्माचे प्रदेशाचे ज्ञानी अज्ञानी त्याचप्रमाणे असंस्कृत दुष्ट खून मारामाऱ्या करणारे कोणी असू द्या, पण त्यांनी जर भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताच्या चरणाला ते समर्पित झाले, पुन्हा मात्र हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही, पुन्हा मात्र शिव्या द्यायचं नाही, पुन्हा मात्र वाईट बोलायचं नाही. एकदा झालं. परंतु आपल्याला पश्चाताप जर अशा लोकांना झाला, ए नेच पापा यदपाश्रयाश्रया. असे पापी जीव सुद्धा ज्याच्या आश्रयाने ज्याच्या पायाच्या आश्रयाने चरणाश्रयाने हे शुद्ध होतात. मग पूर्वीचा त्यांचा जन्म, पूर्वीचे त्यांचे कृत्य ते झालं गेलं, गंगेला मिळालं. पूर्वीचा विचार करू नका. शुद्धेंती तस्मै, ते शुद्ध होतात. ते आधीचे किती पापिष्ट असू द्या, किती पाप करणारे असू द्या, पाप जीवा हा म्हटले. येनेच पापा यदपाश्रयाश्रया. असे अनेक पापी शूद्र त्याचप्रमाणे अतिशूद्र या सगळ्यांना
शुद्ध होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताला शरण जाणे. जो भगवंताला परिपूर्ण अंतःकरणपूर्वक भावनेने शरण जातो त्याचं सगळंच पाप भगवान म्हणतात मी घेतो, त्याचं धुवून टाकतो, तुम्ही त्याची चिंता करू नका. का? ते म्हणतात शुद्धंती तस्मै प्रभविष्णवे नमः. ते शुद्ध होतात. फक्त भगवंताचं नामाची मुद्रा त्याच्यावरती असली पाहिजे, नाममुद्रा. या ठिकाणी माऊलींनी एक उदाहरण दिलेलं आहे, फार चांगलं उदाहरण आहे. ते म्हणतात राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका जया पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. राजाज्ञेची अक्षरे आहात. या ठिकाणी शूद्र किंवा सामान्य अशिक्षित अज्ञानी जीवाला एका अर्थाने माऊलींनी त्यांच्या ओवीच्या माध्यमातून किंवा या गीतेच्या माध्यमातून, कारण गीतेचा आधार आहे याला, गीता सुद्धा हेच म्हणते स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. स्त्री असो, शूद्र असो, अतिशूद्र असो, तो भगवंताच्या भक्तीने मुक्त होऊ शकतो, शुद्ध होऊ शकतो. आणि अशा शूद्र किंवा अतिशूद्र पापी असणाऱ्या जीवांना एका अर्थाने आश्वासित केलेलं आहे, त्याचं आश्वासन दिलेलं आहे. म्हणून पहा तुम्ही यादव कालामध्ये जेव्हा आपण अनेक संत महात्मे पाहतो, समजा नामदेव महाराज हे संत आहेत, पण नामदेव महाराज यांच्या घरी काम करणारी दासी ही जनाबाई आहे. मग नामदेवांच्या घरची दासी आहे, पण दासी म्हणून आपण तिला कमी लेखत नाही. आपण जेव्हा संतत्वाचा विचार करतो, संतांच्या स्तरांचा विचार करतो, तेव्हा नामदेवापेक्षा जनाबाईला कमी महत्व आहे का? नाहीये. का बरं? अहो तिचं दासी असू द्या, ती दासी जरी असली तरी ती संतत्वाच्या दृष्टीने मोठी आहे. दासी पण हे तिने मोठ्या आनंदाने मिरवलंय. मी संताची दासी आहे म्हणून त्या दासीपणामध्ये सुद्धा तिला स्वतःचं कौतुक आहे, मोठेपणा आहे. आणि या दृष्टीने जेव्हा संत महात्मे हे एका शुद्ध होतात ते फक्त भक्तीच्या द्वारे. म्हणून ते म्हणतात की राजाज्ञेची अक्षरे आहात. राजा आहे आणि राजाने काय केलं? आता ज्ञानेश्वरांच्या काळामधला हा संदर्भ आहे, तो त्या काळातला समकालीन संदर्भ माऊलींनी घेतलेला आहे. आपण ज्याला वेडा महम्मद म्हणतो, वेडा महम्मद, त्या वेड्या महम्मदानी काय केलं? वेड्या महम्मदानी, तो हुशारच होता खरं म्हणजे, खूप वेडा नव्हता तो, अति हुशार होता. त्या काळच्या समाजापेक्षा जास्त पुढे हुशार होता आणि लोक त्याला वेडं म्हणायचे, कारण तो अति हुशार होता. त्या वेड्या महम्मदानी काय केलं? राजधानी बदलली, ठीक आहे, दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली, पुन्हा देवगिरीची दिल्लीला नेली, आणि राजधानी बदलताना तिथून म्हातारे कोतारे माणसं रोगी सगळ्यांना तिथून आणलं. अरे राजधानी बदलायची तर लोकांना आणावं लागतं काय? पण त्याच या वेड्या महम्मदानी काय केलं तर नाणे त्या काळामध्ये जे होते सोन्याचे चांदीचे ते बदलले आणि कातड्याचे नाणे केले. म्हणले लोक काय करू लागले? सोनं जमा करू लागले. त्यापेक्षा लोकांनी सोनं जमाच करू नये म्हणून त्यांनी काय केलं? या कातड्याची नाणी तयार केली. कातडं घेतलं आणि त्याच्यावर आपला शिक्का मारला, झालं. हे कातड्याचे 100 रुपये 500 रुपये 1000 रुपये कातड्याचे. राजाज्ञेची अक्षरे आहाती. माऊलींनी तोच बरोबर संदर्भ घेतला की ज्या कातड्यावर, तसं कातड काय महत्वाचं आहे हो? असं कातडं रस्त्याने पडलं, आपण त्या कातड्याची चपला बुट करतो, कोण विचारतो त्याला? नाही. पण जर त्याच्यावर, त्या कातड्यावर जर राजाचा शिक्का असेल, राजाज्ञेची अक्षरे म्हणजे राजांचा, ज्याला आपण गव्हर्नर म्हणतो, आज गव्हर्नरची सही आहे त्याच्यावर, त्याचा शिक्का आहे त्याच्यावर. कशावर? कातड्यावर. मग कातड्यावर जर गव्हर्नरचा शिक्का आहे, राजाची सही आहे, तर ते कातडं इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठं झालं की नाही हो? समजा त्या कातड्यावर लिहिलं 1000 रुपये आणि त्याच्यावर शिक्का मारला, अरे 1000 रुपये येत नाही. मग बाकी इतर गोष्टीपेक्षा माणसं त्या कातड्यालाच महत्व देतील. का? त्या कातड्यावर राजाचा शिक्का आहे. म्हणून ज्या कातड्यावर राजाचा शिक्का आहे, ज्या चर्मावर राजाची अक्षरे, त्या चर्मासाठी, चामासाठी, चाम म्हणजे चर्म, चर्म म्हणजे कातड,
त्या कातड्यासाठी लोक काम करू लागले. का बरं? अहो कातडं मिळवायला. अहो कातडं काय महत्व आहे? अहो कातड्याला महत्व नाही, त्याच्या शिक्क्याला महत्व आहे. म्हणून राजाज्ञेची अक्षरे आहाती ती चामा एका जया पडती. त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. त्या चामासाठी, त्या चर्माला महत्व नाहीये. हे चर्म आहे. कोणतं? शरीर, देह हे चर्म आहे. चर्म म्हणजे कातड आहे. हे कातड्याला महत्व नाही. तुम्ही कोण आहेत, काय आहेत, तुमचं महत्व नाहीच आहे. कातड्याचं महत्व नाहीच आहे. मग तुमचं जर कातडं भगवंताचं नाव घेत नसेल तर ते कातडं निरर्थक आहे. आणि तुमचं कातडं जर भगवंताचं नाव घेत असेल, कारण ओठ किंवा तोंड सुद्धा कातडच आहे, हे कातड्याचं तोंड, चर्माचं तोंड हे जर भगवंताचं नामस्मरण करत असेल, ज्या चर्मरूपी डोळ्याने आपण भगवंताकडे पाहतो, शेवटी कातड्याचेच डोळे आहेत, कातड्याचेच कान आहेत, कातड्याचंच नाक आहे, कातड्याचेच जीभ आहे. जीभ कशाची? हे सगळं कातड्याचं आहे. पण जर भगवन नामामध्ये तल्लीन असेल तर हे मुक्त होतं. या ठिकाणी त्याला महत्व प्राप्त होतं असं माऊली म्हणतात. आणि म्हणून एका ठिकाणी म्हटलंय, मृदंग आपण वाजवतो, या भजनामध्ये मृदंग वाजवतो आणि मृदंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अभंगाचे ध्वनी निघतात. मग या अभंगाच्या ध्वनीमध्ये आपण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा असं म्हणल्याबरोबर तो मृदंग वाजायला लागतो, त्याच्यातून बरोबर ध्वनी निघायला लागतो. तो हा विठ्ठल बरवा की लगेच त्यातून ध्वनी निघतो. ते म्हणतात अहो हा जो मृदंग आहे तो कशाचा आहे? कातड्याचा आहे. हा मृदंग कातड्याचा आहे. पण मृदंग सुद्धा काय म्हणतो? असं म्हणतात की मृदंग सुद्धा म्हणतो की अरे धिकतांग धिकतांग धिलांतांग, धिकतांग धिकतांग असा मृदंगाचा आवाज येतो. काय म्हणतोय म्हणे मृदंग? धिकतांग, धिक्कार असो कोणाला? अहो मी कातड्याचा असून आणि मृत कातड्याचा असून मी देवाचं नाव घेतोय, आणि तुम्ही जिवंत कातड्याचे असून जर तोंडातून नाव घेत नसाल तर तुमचा धिक्कार असो. धिकतांग धिकतांग दिलांतांग कथयते मृदंग. हा मृदंग असं बोलतो म्हणे की तो म्हणतो तुमचा धिक्कार असो, मी मृत कातड असून माझ्यातून ध्वनी निघतोय, देवाचं नाव निघतंय, आणि तुम्ही जिवंत कातड्याचे असून देवाचं नाव तुमच्या तोंडी येत नाही, धिक्कार असो तुमचा. याप्रमाणे ते म्हणतात भगवंताच्या केवळ नामस्मरणाने शुद्ध्यंती तस्मै प्रभविष्णवे नमः. स एषा आत्मा, आणि हा भगवान आत्म स्वरूप आहे, तो जगदीश्वर आहे, धर्ममय तपोमय, आणि म्हणून वितर्क्य लिंगो भगवान प्रसिद्धताम श्रेयः पतिर्यज्ञ पतिर प्रजापती. हा सगळ्याचं रक्षण करणार आहे, जो सर्वांना सन्मार्ग दाखवणार आहे. आणि असा हा भगवान वृष्णी कुलामध्ये प्रगटला, गोपाल कृष्ण रूपाने प्रगटला. प्रसिद्धताम मे भगवान सतांपतीही, असा हा भगवान. अशा भगवंताचं विवरण अनेकांनी केलेलं आहे. त्याच्या कथा गायल्यात, त्याच्या गाथा गायल्यात, आणि ज्या भगवंतांनी प्रेरणा दिली म्हणून ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करू शकले. जर ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची भगवंतांनी प्रेरणा दिली नसती तर भगवान ब्रह्मदेव सुद्धा सृष्टी निर्माण करू शकले नसते. ते म्हणतात प्रचोदिता येन पुरा सरस्वती वितन्वता जस सत्यम स्मृतिम हृदी. प्रचोदिता येन पुरा सरस्वती, ज्या भगवंतानी सरस्वतीला प्रगट केलं, तिला प्रेरणा दिली, ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये पूर्व स्मृती जागृत केली. सरस्वती म्हणजे वाणी, ज्या वाणीतून त्यांनी हे सगळं विश्व शब्द ब्रह्म निर्माण केलं, ते ऋषीणाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती. भगवंतांनी प्रेरणा दिली म्हणून हा ब्रह्मदेव धाता यथा पूर्वमकल्पयत, पूर्वीचं जे आहे तेच पुन्हा त्यांनी निर्माण केलं. धाता यथा, धाता म्हणजे ब्रह्मदेव, यथा पूर्वमकल्पयत, जसं पूर्वी होतं तसं करण्याची जी प्रेरणा भगवंताने दिली ती नसती दिली तर त्याला करता नसता आलं. स्वलक्षणा प्रादुर्भूत केला स्वतः. आणि या ठिकाणी भूतैर महद्भिर इमाः पूर्व विभू निर्मायेशेते यदमूष पुरुषा, ज्या भगवंतानी षोडशात्मका, इथं 16 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. 5 विषय, त्याचप्रमाणे पंच
विषय झाल्यानंतर पंचगुण, त्याचप्रमाणे पंच अशा प्रकारच्या प्रवृत्ती, पंचमहाभूत, अशा दृष्टिकोनातून आपल्याला या पंचविषय आणि गुणाच्या दृष्टिकोनातून 5 कार्य करणाऱ्या वृत्ती, त्यानंतर पंच तन्मात्रा आणि 1 मन, या पद्धतीने 16, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 1 मन, अशा प्रकारच्या 16 कलांनी युक्त अशा भगवंतांनी हे विश्व निर्माण करण्यासाठी पुन्हा 16 विषयांचा भोग करणार, 16 विषय आणि 16 भोग, याप्रमाणे 16 कला आणि 16 भोग, म्हणून त्यांनी षोडशात्मका असा शब्द वापरलाय. कला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन, अशा पद्धतीच्या या 16 कला आणि पंचविषय, पंचगुण, पंचवृत्ती आणि मन, याप्रमाणे 16 विषयांचा भोग, अशा पद्धतीने भगवंतांनी, सर्वभूतमय असणाऱ्या भगवंतांनी आपल्या वाणीच्या द्वारे प्रेरणा देऊन ब्रह्मदेवाला आज्ञा केली की तू पूर्वीप्रमाणे हे विश्व निर्माण कर. आणि ते म्हणतात सोलंकृशिष्ट भगवान वचांसी मे, आणि या ठिकाणी ब्रह्मदेवही म्हणतात आणि या ठिकाणी शुकाचार्यही म्हणतात, दोघांनी वर्णन केले. आता या ठिकाणी शुकाचार्य काय म्हणतात की ज्या भगवंतांनी, सर्वभूतमय असणारे भगवान, त्यांनी माझ्या वाणीमध्ये यावं आणि माझ्या वाणीमध्ये येऊन माझी वाणी अलंकृत करावी, अर्थात माझ्या वाणीतून भागवत कथन करावं. आणि इकडे ब्रह्मदेव म्हणतात की माझ्या वाणीतून भगवंतांनी माझ्या वाणीला आशीर्वाद देऊन माझ्याकडून सृष्टी निर्माण करण्याचं कार्य करावं. याप्रमाणे ते म्हणतात, शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, मी आता तुला जे सांगणार आहे ते अत्यंत गहन ज्ञान आहे, परंतु हे सांगण्यासाठी मला माझ्या गुरुच्या आशीर्वादाची गरज आहे. शुकाचार्य सुद्धा म्हणतात गुरुच्या आशीर्वादाची. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेदसे पपुर्ज्ञानमयं सौम्या यन्मुखांबुरुहाशवम्. यन्मुखांबुरुहाशवम्, ज्या व्यास महर्षींच्या मुखातून मी हे ज्ञान ऐकलं, ज्ञान ग्रहण केलं, अमृतमय असणारं हे ज्ञान ज्या व्यास महर्षींच्या मुखातून ऐकलं, त्या व्यास महर्षींना नमस्कार असो, कारण त्यांच्याकडून मी हे ज्ञान ग्रहण केलं. हे ज्ञान वपुर्ज्ञानमयं सौम्या, हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान आहे. हे ज्ञान शब्दाने प्रकट करता येणारं नाहीये, शब्दाच्या पलीकडचं ज्ञान आहे. हे शब्दामध्ये न बसणारं, कोणत्याही शब्द ज्ञानाच्या पलीकडचं असं हे संवेदनात्मक ज्ञान आहे. आणि या सत्य वचनातून मला तुला जे उपदेश करायचा आहे, ज्या भागवताचा उपदेश करायचा आहे, त्यासाठी मी व्यासाला नमस्कार करतो. अर्थू बोलाची वाटण पाहे तेथ अभिप्रायोच्या अभिप्राया ते विये. 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात अर्थू बोलाची वाटण पाहे तेथ अभिप्रायोची अभिप्राया ते विये. भावाचा फुल्लोरा होतू जाये मतीवरी. शब्द मागे पडतात, शब्द कमी पडतात, कारण सगळ्या गोष्टी शब्दाने नाही सांगता येत. अर्थू बोलाची वाट न पाहे, अर्थ हा पुढे प्रगटतो, तो शब्दाची सुद्धा वाट पाहत नाही. कशातून प्रगटतो अर्थ? ते म्हणतात भावाचा फुल्लोरा. भाव, अंतःकरणामधून जो भाव दाटला त्या भावाला शब्द नसतात. अंतःकरणातल्या भावविभोर अशा प्रकारच्या आविष्काराला शब्दाची गरज नाहीये. शब्दाशिवाय हा भाव आपल्याला साक्षात्कार रूपाने प्रगटतो. हा साक्षात्कार अंतःकरणामध्ये होतो आणि म्हणून ऋषीणाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती असं म्हटलेलं आहे की ऋषी, महात्मे, संत हे शब्दाच्या आधी त्यांचा भाव प्रगटतो. वाचमर्थानुधावती, आपलं कसं होतं, आपला आधी शब्द येतो आणि मग अर्थ येतो. त्यांचा आधी अर्थ येतो आणि मग शब्द येतो. आधी अर्थ प्रगटतो आणि मग शब्द येतो. म्हणून ते म्हणतात पुढ्या स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्दू पाठी अवतरे कृपा आधी. शब्दू पाठी अवतरे कृपा आधी. आधी कृपा येते आणि मग शब्द येतो, कारण त्यांच्या अंतःकरणातला जो प्रवाह आहे तो गतिमान आहे.
याप्रमाणे वेद गर्भोपेदात साक्षात येला हरिरात्मनः ज्या भगवंताचं या ठिकाणी गुणवर्णन केलं आणि आता सांगायला सुरुवात केली. सृष्टी कशी निर्माण केली, कशी सृष्टी निर्माण केली यांनी सांगायला सुरुवात केली. नारदो वाच, ते म्हणतात नारद आता सृष्टी कशी निर्माण केली हे सांगताना त्यांनी कुठून सुरुवात केली आहे. नारदाने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, इथून सुरुवात केली. भगवान ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद आता सुरू झाला. म्हणजे आधी सूत शौनकादिकांचा संवाद, त्याचप्रमाणे व्यास महर्षी आणि नारदांचा संवाद, त्यानंतर पुढे आपल्याला शुकाचार्य राजा परीक्षितीचा संवाद आणि आता नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद. नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद इथून सांगायला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आता नारद हे ब्रह्मदेवाकडून ज्ञान आत्मतत्व निदर्शनम, हे ब्रह्मदेवा तुम्ही आम्हाला आत्मतत्व सांगा. भगवंताने हे विश्व कसं निर्माण केलं, भगवान हा विश्वकर्ता आहे, तो आत्मसाक्षात्कार त्या ठिकाणी कसा होतो ते मला सांगा. संसाराचं लक्षण काय, संसाराचा आधार काय, यद्रूप यदधिष्ठानम यत सृष्टिमिदं प्रभो यत्संतं यत्परं यच्च तत्तत्त्ववदं तत्त्वतः, हे तत्वज्ञान मला सांग. आणि हे तत्वज्ञान सर्वम हेतच भवान वेद. अहो ब्रह्मदेवा तुम्हाला हे सगळं माहित आहे. नारद म्हणतात तुम्ही आम्हाला फक्त ज्ञान सांगा का. भूत भव्य भवत प्रभू, तुम्ही या ठिकाणी सगळ्या जगाचे कारण आहात. भूत तुम्ही मागचं जाणता, पुढचंही जाणता आणि वर्तमानही जाणता. कराल मलकवत विश्वम विज्ञानावसितंतव, आणि कराल मलकवत या ठिकाणी अमलक, कराल मलकवत या ठिकाणी हातावरती आवळा असावा. आपल्या हातात आपण आवळा घेतला, तो आवळा घेतल्याबरोबर आपल्याला तो आवळा परिपूर्ण दिसतो, कारण हातात घेतलेला आवळा आहे. आपला हात मोठा आहे आणि आवळा छोटा आहे. तसं सगळं विश्व तुमच्या हातात आहे. तेव्हा सगळं विश्व तुम्ही सहजपणाने कराल मलकवत अमलकवत, आवळ्याप्रमाणे हे विश्व तुमच्या समोर उभं आहे. तेव्हा या विश्वाचं दर्शन तुम्ही आम्हाला घडवा. हे ब्रह्मदेवा तुम्ही आम्हाला विज्ञानावसितंतव, हे विश्व तुम्ही समग्रपणे पाहू शकता. हे विश्व तुम्ही कसं निर्माण केलं, तुम्हीच विश्वाची निर्मिती केली. एक सृजती भूतानी, भगवान हा एकच आहे, तोच विश्व निर्माण करतो, विश्वाचं परिपालन आणि संहार करतो. आत्मशक्ती मवष्टभ्य, तो ऊर्ण नाभी, ऊर्ण नाभी म्हणजे एखादा कोळी. ऊर्ण नाभीचं उदाहरण सर्वत्र दिलेलं आहे. भगवान विश्व कसा निर्माण करतो हे सांगताना फक्त ऊर्ण नाभी एवढंच उदाहरण आहे. हा ऊर्ण नाभी म्हणजे कोष्टी, ज्याप्रमाणे आपल्या पोटामधून तोंडामधून लाळ निर्माण करतो, त्या लाळेचा तंतू निर्माण करतो. तो तंतू त्याच्यावरच तो क्रीडा करतो आणि नंतर तोच तंतू आपल्या पोटात घेतो. म्हणजे लाळेतून तो आपल्या तंतू निर्माण करतो, त्याच्यावर क्रीडा करतो आणि पुन्हा तोच तंतू आपल्या पोटामध्ये समाविष्ट करतो. तसा भगवान आत्मशक्तीच्या द्वारे हे विश्व निर्माण करतो. आत्मशक्तीवर तो क्रीडा करतो अवतार वगैरे घेऊन, आणि नंतर सृष्टीच्या अंतिम वेळेला तो सर्वांना आपल्याच पोटामध्ये सामावून घेतो. याप्रमाणे आत्मशक्ती मवष्टभ्य ऊर्णनाभिरिवाक्लमः. आता हा कसा करतो ते आम्हाला सांगा. हे भगवंताचं कार्य कसं आहे हे मला सांगा. या ठिकाणी ब्रह्मदेव मग सांगू लागले, अरे नारदा सम्यक कारुणिकम सेदम वत्सते विचिकित्सतम. हे नारदा तुम्ही जो प्रश्न विचारला, आता नारद हा त्याचा मुलगा आहे, तू जो प्रश्न मला विचारला तो अत्यंत चांगला आहे. तो यासाठी चांगला आहे की यातून भगवंताचं स्वरूप मला सांगण्याचा मोह होतोय. सम्यक कारुणिक सेदम, हे वत्स शब्द त्याला वापरलाय नारदाला. हे वत्स, हे मुला, प्रेम आहे त्यांच्याबद्दलचं. तू जे विचारलंस ना ते अतिशय चांगलं आहे. भगवत वीर्य दर्शने, भगवंताचं सामर्थ्य त्यातून मला सांगता येऊ शकतं. भगवंताचं सामर्थ्य, भगवंताचे शक्ती स्वरूप
या दृष्टीने त्याचं गुणवर्णन करण्याची प्रेरणा तुझ्या प्रश्नामधून मला प्राप्त झालेली आहे. नांदृतम तव तच्चापि यथा मम प्रविशीमि भो हो. आणि मी हे तुला सांगणार आहे, हे ज्याप्रमाणे यथार्कोग्निर्यथा सोमो, जसा आकाशामध्ये चंद्र आहे, तारका आहेत, त्यांचा प्रकाश सर्वत्र पसरतो. सूर्य आहे, सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारका हे आकाशामध्ये आहेत आणि त्याचा सर्वत्र प्रकाश पसरलेला आहे. अहो, चंद्राला मिळालेला प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचाच आहे. अग्नीला मिळालेला प्रकाश कोणाचा आहे? त्याचाच आहे. अग्नी हा शेवटी प्रकाशमयच आहे. म्हणजे सूर्याचंच तेज अग्नीमध्ये, सूर्याचंच तेज चंद्रामध्ये, सूर्याचंच तेज नक्षत्र तारागणांमध्ये. हे काय वेगळं आहे का? नाहीये. पण चंद्राचा प्रकाश आपल्याला थंड वाटतो, सूर्याचा प्रकाश उष्ण वाटतो, अग्नी आपल्याला धगधगता वाटतो. हे सगळे वेगवेगळे प्रकार जरी असले तरी मूळ प्रकाशाचा स्रोत एकच आहे. तसा भगवान मूळ एकच आहे, वेगवेगळे स्वरूप आपल्याला दिसतात. तो स्वयंप्रकाशी भगवान आपल्या स्वस्वरूपाचा आविष्कार करतो आणि त्या भगवंताला मी नमस्कार करतो. त्याचं ध्यान मी या ठिकाणी करतो. ज्याचं ध्यान यन्माया दुर्जया मां ब्रुवन्ति जगद्गुरुम. अहो, भगवंताची माया एवढी कठीण आहे की मोठमोठे ज्ञानी, मोठमोठे योगी सुद्धा त्या मायेच्या चपेट्यामध्ये येतात, मायेच्या यामध्ये अडकतात आणि ते गरगर गरगर फिरत राहतात. विलज्जमानया यस्य. पण भगवंताच्या समोर मात्र ही माया टिकत नाही. जी माया मोठमोठ्या विद्वानांना मोहित करते, ती माया भगवंताच्या समोर मात्र विलज्जमानया यस्य. विलज्जमानया, ती लाजते म्हणे, ती लाजते आणि ती समोर येतच नाही. का? नृत्यंती तव वीक्षणांगणगत काल स्वभावादिभिर. ती नृत्य करते, माया नृत्य करते. मायेचं नृत्य चाललेलं आहे. सांख्य कारिकेमध्ये म्हटलंय की माया ही नृत्य करते. आणि ही नृत्य कशासाठी करते? तर पुरुषाला मुक्त करण्यासाठी करते. पण पुरुष हा लवकर मुक्त होत नाही, तो मायेच्या या केवळ भपक्यामध्ये अडकतो. पण भगवंताच्या समोर मात्र ही माया टिकत नाही. विलज्जमानया. ते म्हणतात कशी काय लाजते, कशी काय हो माया? ते म्हणतात अहो, माया याच्यासाठी लाजते की मायेमध्ये भगवंताच्या समोर उभं राहण्याची ताकदच नाहीये. विलज्जमानया. माया झाली लज्जायमान, काय करू? माया लज्जायमान झाली. जशी एखादी नववधू ही लाजते, आपल्या पतीकडे पाहताना ती विलज्जित होते. एका ठिकाणी वर्णन केलंय की या ठिकाणी बाळापतीचे रूप करी. एक घटना अशी आहे की एका ठिकाणी एक कार्यक्रम होता, मंगळागौरीचा म्हणा, मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि सगळेजण त्यांच्या घरी, ज्यांच्या घरी मंगळागौर आहे तिथे जमलेले आहेत. ह्या मुलीची मंगळागौर आहे त्यामुळे सगळेच जमलेले आहेत. पाहुणे सगळे आलेत, वेगवेगळ्या प्रकारचे मामा आहेत, त्याचप्रमाणे आजोबा आहेत, काका आहेत, वडील आहेत, त्याचप्रमाणे तिचे भाऊ आहेत, सगळे आलेत आणि त्या सगळ्यांची जेवणे चाललेली आहेत. आणि त्या काळामध्ये अशी पद्धत होती की जेवताना आपला शर्ट, त्याचप्रमाणे टोपी काढून ठेवायची आणि जेवण करायचं. मग सगळ्यांनी त्या ठिकाणी जुन्या काळामधल्या खुंट्या होत्या, त्या खुंट्याला प्रत्येक जो जण आला त्याने आपला शर्ट, टोपी, मुंडासं काय जे असेल ते काढून ठेवलेलं आहे सगळ्या खुंट्यांवर सगळे. मग ह्या सगळ्या मुली मैत्रिणी वरती गप्पा मारत बसलेल्या आहेत, खाली ज्यांचे जेवणे चाललेत वरती गप्पा मारत बसल्यात. आणि या गप्पा मारताना मैत्रिणी विचारतात, अगं कोण कोण आलंय का सांग बरं. ती म्हणे हे काय, ही आमच्या मामंजीची टोपी आहे बरं का, ही मामंजीची आहे, हे माझ्या भावाची आहे, हे आमच्या बहिणीचे मालक आहेत त्यांची आहे, ही कोण आहे, ही कोणाची, ही भाऊजींची आहे, ही काकाची आहे, ही मामाची आहे, ही आत्याच्या मिस्टरांची आहे. असं करत 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 सगळ्यांचा उल्लेख करत एका टोपीपाशी मैत्रिणी येते. म्हणजे ही कोणाची आहे? ती असते तिच्या पतिराजाची. ती म्हणते ते नाही मला माहित, ते मला माहित नाही. अगं तुला सगळ्यांचे माहित आहे, हे कसं माहित नाही? नाही ते मला माहित नाही, मला नका विचारू. आणि ती लाजते का? पतीचं नाव कसं घ्यायचं? कारण ते आणि मी एकच आहेत.
म्हणून नाव घेताना किंवा त्यांच्याबद्दलचं बोलताना तिला लाज अंतःकरणात निर्माण होते, सहजच ती विलज्जित होते. ही सहजता, स्त्री धर्माची सहजता तिथे प्रगटते. त्याप्रमाणे बाळापतीचे रूप करी माऊलींनी वर्णन केलेले आहे आपल्या अमृतानुभवामध्ये. याप्रमाणे विलज्जमानयायस्य, तशी ही माया भगवंतासमोर येतच नाही, विलज्जित होते. आणि स्थातू मी क्षापये मुया, आणि ही माया विलज्जित होते आणि दूर निघून जाते. जवळजवळ लपे तव तव दिसे, आणि जवळजवळ दिसे तव तव लपे. जेव्हा जसं जसं भगवंताचं रूप दिसतं तसं तसं मायेचं रूप लपतं, आणि जसं जसं माया दिसते तसा भगवान लपून असतो. या ठिकाणी आपल्याला माऊलींनीच जेव्हा या उपदेश केलेला आहे 65 चांगदेव 65, त्या चांगदेव 65 मध्ये ते म्हणतात जवळजवळ लपे तव तव दिसे, आणि जवळजवळ दिसे तव तव लपे. जसं जसं आपण मायेचं स्वरूप पाहू तसा भगवान लपायला लागतो, आणि जसं जसं भगवंत पाहू तस तसं माया लपू लागते. याप्रमाणे मोहिता विकथन्ते मम अहमितु दुर्धया द्रव्यम कर्मच कालश स्वभाव जीव एवच. आणि हे सगळं भगवंताचं स्वरूप आहे. जीव हा देखील भगवंताचाच अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. मी भगवंताचाच अंश आहे. ममा अंशे जीवलोके, हा जीव सुद्धा भगवंताचाच अंश आहे. आपण त्याचे अंशी आहोत. तो अंशी आहे आणि आपण अंश आहे. तो मूळ स्वरूप आहे आणि आपण त्याचा भाग आहे. आपण थेंब आहेत आणि तो समुद्र आहे. थेंब आणि समुद्र एकच आहे का वेगळे आहेत? तत्वाच्या दृष्टीने एकच आहे. थेंब आणि समुद्र तत्वाच्या दृष्टीने एकच आहेत. पण समुद्रामध्ये नावा चालतात, थेंबामध्ये चालतात का? नाही. मग थेंब लहान आहे, मग हे सगळं बाकीचं वर्णन झालं. थेंब लहान आहे, थेंब आटून जातो, थेंब ताबडतोब निसटून जातो, किंवा तो त्याचा वाप ताबडतोब होते. पण समुद्र मात्र आटत नाही. समुद्र अफाट आहे, समुद्र अथांग आहे, हे सगळं वर्णन आलं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? हे जहल जहल लक्षणा म्हणतो याला. या जहल जहल लक्षणेने भगवान आणि आपण एकच आहोत. पण आपण आणि भगवान याच्यात फरक काय? ते म्हणतात अहो जीव सुद्धा तोच आहे. द्रव्यम कर्मच कालश्च स्वभावो जीव एवच. द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव हे सगळे ईश्वराचं स्वरूप आहे. काल कोणाचं स्वरूप आहे? काळ ज्याला आपण म्हणतो. जसं भीष्माचार्य म्हणतात एवं कालकृतम म्हणणे, हे सगळं काळाने केलेलं आहे. मग काळाने म्हणजे कोणी? अहो भगवान स्वतः कालरूपच आहे. म्हणून आपल्याला काळ हा 25वा मानलेला आहे. पंचविंशती काळ हा 25वा मानलाय. 24 तत्व आणि काळ हा 25वा. म्हणून तस्मै कालाय तस्मै नमः. आपण काळाला नमस्कार करतो. काळ सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. पण तो नंतर निर्माण झाला. भगवंताने तो निर्माण केला. मायेचा आश्रय घेतल्यावर काळ निर्माण झाला. तोपर्यंत काळ नव्हता. काळ नंतर निर्माण झाला. जसं उदाहरण सांगायचं झालं तर समजा आपण एखादं झाड लावल्यानंतर मग त्याला कळी आली. फुलाचं झाड आहे, त्याला कळी आली. गुलाबाच्या झाडाला कळी आली. एक रोपटं लावलं, त्याला कळी आली. कळी आल्याबरोबर आता इथून ती कळी वाढायला सुरुवात झाली. आतापर्यंत आम्हाला कळी दिसलीच नाही. काळ होताच पण कळी दिसली नाही. मग काळाच्या परिणामातून कळी उगवली. काळाचाच परिणाम आहे. कळी उगवली, कळी आली, मग कळी मोठी होऊ लागली, कळीचं फूल झालं. हा परिणाम कशाचा आहे? काळाचाच आहे. आणि नंतर 2 दिवसांनी ती झाडावरच सुकून गेली. कसं सुकून गेली? हो, काळाचा परिणाम. शेवटी काळानेच कळी उमलली आणि काळानेच ती मुकुलित झाली, ती नष्ट झाली. काळ हा तिच्या आधी आहे, तिच्या मध्ये आहे आणि तिच्या नंतरही आहे. काळ तिन्ही काळ आहेच आहे. त्याप्रमाणे हा काळ भगवंताने निर्माण केलेला काळ आम्हाला भूत, भविष्य आणि वर्तमान यांनी बांधून टाकतो. पण म्हणून तर भगवान हा कालस्वरूप आपण मानतो. द्रव्य म्हणजे कोणतं? पंचमहाभूत हे द्रव्य झालं. त्याचप्रमाणे विशेषतः आपल्याला 9 द्रव्य मानलेले.
या ठिकाणी 9 द्रव्याचं वर्णन आपल्याला वेदांतामध्ये केलेलं दिसतं. कोणकोणते? पंचमहाभूत हे 5 जण झाले. त्यानंतर काल, काल हे द्रव्य आहे, आत्मा हे द्रव्य आहे, मन हे द्रव्य आहे, आणि दिक म्हणजे दिशा हे द्रव्य आहे. दिक, काल, आत्मा आणि मन नवद्रव्य. आणि तेव्हा हे 9 द्रव्य या ठिकाणी मूलभूत आहेत. देवाच्या द्वारे निर्माण झालेले हे मूलभूत आहेत. इथून तुम्ही बाकी काही करा, पण मूल पंचमहाभूत आहेत. माती तुम्हाला नाही निर्माण करता येत, माती आहेच आहे. त्या मातीतून तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, पण माती मूलभूत आहे, पाणी मूलभूत आहे, आकाश मूलभूत आहे. त्याच्यावर फक्त भगवंताची सत्ता आहे, बाकी कुणाची नाही. त्यामुळे द्रव्यम कर्मच कालश्च स्वभाव जीव एवच. स्वभाव हा सुद्धा त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम हे स्वभाव आहे. हा स्वभाव सुद्धा भगवंतानेच निर्माण केलेला आहे, म्हणून भगवंताच्याच स्वरूपाचे. हे सगळं भगवंताने निर्माण केलेलं असल्यामुळं हे भगवंत स्वरूप आहे. भगवंतापेक्षा यात वेगळं काहीच नाही. ते म्हणतात स्वभाव जीव एवच वासुदेवो परो ब्रह्मण्य चान्योर्थोस्ति तत्वतः. तत्वतः हा शब्द महत्वाचा आहे. तत्वतः, तत्वतः हे सगळं ब्रह्म आहे. तत्व तपशील वेगळे असतील, पण तत्वतः एकच आहे. तत्वतः हे लाकूडच आहे. तुम्ही याला खांब म्हणा, याला खांड म्हणा, याला दांडू म्हणा, याला विट्टी म्हणा, याला भोवरा म्हणा, पण मूळ लाकूड आहे. लाकूड हे मूळ आहे. बाकी त्याचे अनेक वर्णन आपल्याला त्याच्या आकारानुसार वेगवेगळे होतील, पण मूळ हे लाकूड आहे. त्याप्रमाणे मूळ भगवान आहे, मूळ ब्रह्मतत्व आहे, आणि त्याच्या ब्रह्मतत्वाचे बाकीचे आकार म्हणजे विस्तार आहे. त्यामुळं नारायण परो वेदा देवा नारायण गजा, हा सगळं नारायण पर आहे. याप्रमाणे नारायणच योग आहे, नारायणच तप आहे. आता भगवान हाच सर्वांच्या मूलभूत आहे. ईश्वर सोडून या जगात दुसरं काहीच नाही. आपण वेदस्तुतीमध्ये वाचत असतो की एखादा म्हटला की मी विमानात बसला, विमानात बसल्यानंतर तो म्हणाला की मी आता जमिनीवर कुठे आहे? मी तर विमानात आहे, मी जमिनीवर कुठे आहे? मग त्याने उत्तर असं दिलंय की ज्या विमानात तू बसलास ते विमान कशाचं आहे? ते विमान कशाचं आहे? ते विमान ज्या धातूचं आहे, तो धातू कुठून आला? तो धातू पृथ्वीतून आला. म्हणजे तू पृथ्वी तत्वामध्येच आहेस. तू जरी कुठेही पाय ठेवलास तरी तुला पृथ्वीशिवाय पाय ठेवता येत नाही. कुठेही जरी पाय ठेवला, झाडावर चढला म्हणून झाड म्हणजे पृथ्वी नाही काय? झाडा पृथ्वीचाच भाग आहे. म्हणून तू कुठेही पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्व, हे कुठेही आपण पाय ठेवला तर पृथ्वी तत्वावरच ठेवला. तसं कशाचंही वर्णन केलं तर ते देवाचंच वर्णन होतं, कारण देवाशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. त्यामुळं तुम्ही कशाचाही उल्लेख करा, तो ईश्वराचा उल्लेख आहे. पर्यायाने अंततो गत्वा तो भगवान ईश्वराचंच वर्णन या ठिकाणी होतं. तस्यापि दृष्टरीशेच कुटस्थ केला आत्मनः, पण तो कुटस्थ आहे. कुटस्थ म्हणजे मूलभूत आहे. तो मायेने आपल्याला दिसत नाही. कूट म्हणजे माया. या ठिकाणी दासोपंतांनी कूट म्हणजे माया म्हटलंय. नाथांनी सुद्धा कूट शब्दाचा अर्थ मायाच दिलेला आहे. जो मायेच्या पडद्याच्या आड आहे तो भगवान आपल्याला दिसत नाही. म्हणून तो जेव्हा सत्व रज तम या गुणान्वित होतो तेव्हा आपल्याला दिसतो. तो निर्गुण, निराकार, निर्विकार भगवान कसं दिसेल? निर्विकाराचं वर्णन काय करणार, निर्गुणाचं वर्णन काय करणार? आणि निर्गुण असेल तर आमच्या डोळ्यांनी दिसणार नाही, कानाने ऐकू येणार नाही, आणि आपल्याला त्याचं वर्णनही करता येणार नाही. म्हणून सत्वम रजस्तम इति तो निर्गुण, निराकार, निर्विकार आहे. पण हा भगवान जेव्हा सगुण साकार होतो, जेव्हा तो गुण धारण करतो, गुणरूप होतो, तेव्हा आपल्याला त्याचं वर्णन करता येतं. पण ही गुण कशाचे आहेत? गुण देवाचे नाही आहेत, गुण मायेचे आहेत. तो मायेचे गुण धारण करतो. जसा एखादा आपण कपडा घेतला, हा कपडा आपण पहिल्यांदा धुतला, धुता हा कपडा धुतला. आपल्याला पंचदशीमध्ये याचं विवरण आढळतं की तो कपडा आहे, तो कपडा धुतला. मग धुतल्यानंतर रंजिता हा त्याला रंग दिला कपड्याला. मग त्याच्यावरती रेघोट्या काढल्या, त्याला सुंदर नक्षीकाम केलं, त्याच्यावर मोर काढले, रंजिता हा. त्याचप्रमाणे
वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने त्याला रूप त्याला आणलं, देखणेपणा आणला. कशाला? मूळ कपड्याला. आणि नंतर त्याला विचारलं हे काय आहे? मग कुणी म्हणेल ही साडी आहे, ही रेशमी साडी आहे, काय छान मोर आहे बघा ना याच्यावर. पण याचं मूळ काय आहे? याचं मूळ जो दोरा आहे तो कुणी पाहत नाही. याचं मूळ जो कपडा जो मूळ दोऱ्याचा आहे ते दोरा बाजूला जातो आणि आपल्याला त्याचा रंग दिसतो, त्याचा रूप दिसतं, त्याचा आकार दिसतो, त्याच्यावरची वेलबुट्टी दिसती, त्याच्यावरचे मोराचे रूपांकृती दिसतात. हे सगळं आपल्याला दिसतं आणि आपण त्या भपक्याला बोलतो. मूळ दोरा आणून टाकला तुमच्या समोर, तुम्ही दोरे काय बघायचे? दोरे कुणीच पाहणार नाही, दोरे कुणी नेसणारही नाही. का हो? दोरे काय बघायचे? मूळ रूपाकडे कुणी पाहणार नाही. पण त्याला आपण रंजिता आहात, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा रंग दिला, आकार दिला, रूप दिलं तर लोक त्याकडे पाहतात. हे गुण आहेत. हे गुण कोणाचे आहेत? मायेचे. म्हणून भगवान मायेचे गुण जेव्हा धारण करतो ते म्हणतात इति निर्गुणस्य गुणास्त्रयः. आणि मग तो स्थिती पालन आणि संहार करतो. स्थिती सर्ग निरोधी शीघ्रता माया विभो. तो मायेच्या द्वारे, माया कुठं बाहेर नाहीये, माया त्याच्या जवळ आहे. शक्ती आपल्याला समजा एक वस्तू आहे, आपल्यामध्ये शक्ती आहे. शक्ती आहे, कशावरून शक्ती आहे तुमच्यात? दाखवा. शक्ती काय दाखवता येते का? मग तुमच्यामध्ये शक्ती आहे ना, मग हे 25 किलोचं वजन उचलून दाखवा. तो लगेच 25 किलो उचलतो. हा आहे. शक्ती दिसली का तुम्हाला? डोळ्यांनी नाही दिसली. मग काय दिसलं? वजन उचललेलं दिसलं. वजन उचललं म्हणजे तुमच्यात शक्ती आहे हे सिद्ध झालं. शक्ती दिसली का? शक्ती नाही दिसली. मग काय दिसलं? त्या शक्तीचं कार्य दिसलं. म्हणून माया ही कार्यरूपाने, हे कार्य म्हणजे माया. आणि ही माया आपल्या जवळची शक्ती काय आपण दुसरीकडून आणली का? 25 किलोचं 50 किलोचं ओझं उचलायचंय तो दुसरीकडून शक्ती आणली का? नाही, आपल्या जवळ होती. मग जवळ होती तर प्रगट झाली का? जेव्हा गरज पडली तेव्हा प्रगट झाली. जेव्हा कार्य करायचं असेल तेव्हा प्रगट होतो. जेव्हा भगवंताला विश्व निर्माण करायचं असतं तेव्हा तो म्हणतो चला आता अहम बहुश्याम प्रजायेय, चला मी फार व्हावं असं वाटल्याबरोबर त्याचे रूप तयार होतं. तात्पर्य काय? जेव्हा भगवान कार्यरूप धारण करतो तेव्हा आपल्याला शक्तीचं स्वरूप दिसतं. नाहीतर मग आपल्याला भगवंताची शक्ती दिसायचं काही कारण नाही. म्हणून ते म्हणतात कार्यानुमेय भगवान आहे. कार्यानुमेय, कार्याने आपण त्याचा अनुमान करू शकतो. म्हणून ते म्हणतात की भगवंता अशा पद्धतीने कार्य कारण कर्तृत्वे, कार्य कारण आणि कर्तृत्व हे सगळं भगवंताचंच आहे. कर्तृत्व भगवंताचंच आहे, कार्य भगवंताचं आहे. आणि याचं कारण कोण आहे? भगवानच आहे. कारणही तोच आहे, कार्यही तोच आहे आणि कर्तृत्वही तोच आहे. तोच भगवान कार्य कारण आणि कर्तृत्व रूपाने प्रगट होतो. फक्त मायेचं साह्य घेतो आणि त्या कार्य कारण कर्तृत्वे, हे कार्य कारण कर्तृत्व द्रव्य ज्ञान क्रियाश्रया, द्रव्य ज्ञान आणि क्रिया याचा आश्रय. द्रव्याच्या द्वारे तो कार्य करतो, ज्ञानाच्या द्वारे त्याचं कारण आहे आणि क्रिया ही आपल्याला कर्तृत्व रूपाने दिसते. याप्रमाणे बध्नन्ति नित्यदा मुक्त मायनम पुरुषम गुणा. हा आणि हा पुरुष मात्र, सामान्य जीव मात्र या मायेमध्ये बद्ध होतो, तो मात्र अडकतो आणि भगवान त्याच्यात अडकत नाही. कालम कर्म स्वभावंच माया यशो माया स्वया आत्मनिर्देशया प्राप्त विभूषा रूपा ददे. याप्रमाणे भगवान काळ शक्तीने हे कसं पंचमहाभूत निर्माण करतो त्याचं विवरण या ठिकाणी केलं. आता यानंतर हा अहंकार कसा निर्माण होतो, अहंकारातून हे 3 प्रकारचे अहंकार कसे होतात आणि या विश्वाची निर्मिती कशी होते आणि त्यानंतर विराट स्वरूपाच्या विभूतीचं वर्णन या ठिकाणी जे ब्रह्मदेव नारदाला करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौर हर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन नमः.